नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. कासेगाव दहिसर मेट्रोचा टप्पा पूर्ण. टेक्निकल टेस्टिंग वेळी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. भाईंदरपाडा उड्डाणपुलाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. आणि मान्सूनपूर्व कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला निर्देश. कासेगाव ते दहिसर मेट्रोचा टप्पा पूर्ण झाला असून त्याचं टेक्निकल टेस्टिंग केलं जात आहे. टेक्निकल टेस्टिंग झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. या टेक्निकल टेस्टिंगच्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. मेट्रोच्या या टप्प्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर असलेला वाहतुकीचा ताण कमी होईल असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळेला आमच्या तिघांची विकासाची एक्सप्रेस सुसाट निघाली आहे असं सांगत महायुती भक्कम असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. वेस्टर्न एक्सप्रेस वे डिंगजेस्ट करण्यासाठी मेट्रोचा हा टप्पा महत्त्वाचा आहे. हा टप्पा सुरू झाल्यानं वाहतूक कोंडी कमी होईल. नेताजी सुभाषचंद्र मैदान ते बांद्र्यापर्यंत सिमलेस कनेक्टिव्हिटी वेस्टर्न एक्सप्रेस वेवर करायची असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. MMR विभागात पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज याच टप्प्यात तयार केलाय. यात फ्लायओव्हर आणि मेट्रो एकाच स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळत आहे. मीरा भाईंदरसारखा भाग आहे, तिथली वाहतूक कमी करण्यासाठी हा टप्पा होणार आहे. डोंगरीपर्यंतचा टप्पा असून त्याचा विस्तार विरारपर्यंत मेट्रोचा प्रवास करता येईल. सगळ्या मेट्रो एकमेकांना जोडल्या जात असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यंदा 50 आणि पुढच्या वर्षी 62 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचं ठरवलंय. 2019 पासून काम सुरू केले. 2027 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. मुंबईत प्रवासासाठी फायदा होईल अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वाढवणजवळ आपल्या बुलेट ट्रेनचं स्टेशन येत आहे, त्याला मेट्रो सोडण्याचं काम करावं लागणार आहे. त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. तसंच कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी संदर्भात विचार सुरू आहे. जेव्हा आपण विरारचा प्रस्ताव तयार करणार आहोत त्यात कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी असेल असा प्रयत्न करू. महायुतीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांनी म्हटलंय की आम्ही तिघं एकत्र आहोत. तिघांनी विकासाची एक्सप्रेस सुरू केली आहे. ही एक्सप्रेस सुसाट निघाली आहे. त्यात कुणीही स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. कुणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण स्पीड ब्रेकरला आता इथं जागा नाही. फडणवीस यांच्या या विधानानंतर बुस्टर कोण देणार याची चर्चा रंगली. शरद पवार, जयंत पाटील की राज ठाकरे असा प्रश्न उपस्थित होतोय. घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असलेल्या भाईंदरपाडा उड्डाणपुलाचं बुधवारी लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या उड्डाणपुलाचं लोकार्पण करण्यात आलंय. यावेळेला स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री आणि इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानं या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसंच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे. त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता, परंतु लोकार्पण होऊ न शकल्यानं पूल सुरू झाला नव्हता. तो आज सुरू झालाय. ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरोली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेनं हजारो वाहनं वाहतूक करतात. तसंच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्तेमार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेनं येत असतात. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामुळे घोडबंदर मार्गावर वडाळा, घाटकोपर, कासारवडोली आणि पुढे गायमुख या मेट्रो 4 आणि 4A मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यांलगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गविरोधक उभारलेत. त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होतो. घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ भागात उड्डाणपूल आहेत, परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमी संथ असते. घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे. तसंच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचं काम MMRDनं सुरू केलं होतं. या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय. हा उड्डाणपूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालंय. वेळेत पूर्ण झालेलं काम आहे. भाईंदरपाडा इथं उड्डाणपुलाचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दहिसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचाही ट्रायल रन MMRDA मध्ये MMR क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी MMRDA सुरू होते
आणि वेळेमध्ये कंप्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे. मी या विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो. त्यांनी याचा पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे. MMRDAला देखील मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत, त्यांची टीम आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. चांगलं काम, उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि याचा फायदा म्हणजे खालून पण गाड्या जातील, वरून गाड्या जातील, त्याच्यावर मेट्रो जाईल. त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजेस्ट होईल. यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोणती जी आहे ती दूर होईल. आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख, आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री महोदयांची की गायमुख ते आपला दहशत चेक नाका हा जो काही स्ट्रेच आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व कामं, महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली नालेसफाई, वृक्ष छाटणी, रस्त्यांच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींसमवेत पालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं पावसाळ्यापूर्वी जलद गतीनं पूर्ण करावीत, तसंच मान्सून कालावधीत पालिकेचा आपत्कालीन कक्ष संपूर्ण क्षमतेनं कार्यरत राहील या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश खासदार म्हस्के यांनी पालिका प्रशासनाला दिलेत. पालिकेच्या नरेंद्र भल्लाळ सभागृहात झालेल्या बैठकीस खासदार नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मडवी, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे, संजय भोईर, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी सभागृह नेते राजन गिणे, माजी परिवहन सदस्य राजेश मोरे, माजी गटनेते दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते. या बैठकीत आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवे, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी पालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या कामाची माहिती सादर केली. यावेळेला स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या. पालिका क्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या ट्रॅकखाली असलेल्या मोऱ्या आणि गटारं साफ करणं, दिवा, कळवा, मुंब्रा विभागातील नाल्यांची साफसफाई करणं, कळवा मनीषनगर येथील 35 वर्ष जुन्या नाल्याची सफाई करणं, ज्ञानसाधना आणि सुपरमॅक्स येथील नाला, यशोधन नगर येथील मलनिस्सरण वाहिनीची साफसफाई करणं, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेले सर्व नाले तसंच पालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटारं आणि अंतर्गत गटारांची साफसफाई करणं, त्याचप्रमाणे विविध रस्त्यांवर उभी असलेली बेवारस वाहनं, अनधिकृत पार्किंग इत्यादी कामं ही प्राधान्यक्रमानं पूर्ण करावीत. तसंच पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास ते अत्याधुनिक पद्धतीनं तातडीनं बुजवावेत, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले. पाकिस्ताननं आपल्या भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिलेत, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तिरंगा रॅली दरम्यान बोलताना व्यक्त केलं. पेहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं. ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अशाच प्रकारे भारतमातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेतर्फे ठाण्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवी फाटक, शिवसेना राज्य सचिव राम रेपाळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, महिला आघाडी, युवा सैनिक तसंच इतर मान्यवर, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅली दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ही रॅली काढण्यामागचं कारण स्पष्ट केलं. पेहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जसंच तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता.
तसंच लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरानंतर गेल्या 2 दिवसात पाकिस्तानची काय अवस्था झाली हे संपूर्ण देशानं पाहिलं. पाकिस्ताननं आपल्या भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करू नये. अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्यानं दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. यामुळेच तिन्ही सैन्य दलाचं अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचं दाखवून देण्यासाठीच ही रॅली काढल्याचं शिंदे म्हणाले. देशामध्ये देशभक्ती वाढली पाहिजे यासाठी तिरंगा यात्रा म्हणजे भारतीय सैनिकांच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे आणि म्हणून भारतीय लष्कराने या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवला. आपल्या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं. त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला. खून का बदला खून से ईद का जवाब पत्थर से. आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचं अभिनंदन करतो. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांवर प्रवाशांचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं मुंबई दिशेकडे नवा पादचारी पूल प्रस्तावित केलाय. हा पूल फलाट क्रमांक 1, 5 आणि 6 वर उतरणार आहे. तसंच स्थानकाच्या पूर्व पश्चिमेला जोडणार आहे. या नव्या पुलामुळे प्रवाशांचा इतर पादचारी पुलांवर होणारा भार मोठ्या प्रमाणावर हलका होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला 7 ते 8 लाख प्रवाशांची ये-जा होत असते. मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी ठाणे रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेसह ठाणे नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांचा भार देखील ठाणे रेल्वे स्थानकात असतो. रेल्वे स्थानकात 10 फलाट असून स्थानकात 6 पादचारी पूल आहेत. या पुलांवर प्रवाशांची तुफान गर्दी असते. सकाळी रात्रीच्या वेळेस गर्दी वाढल्यास प्रवाशांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. मागील वर्षी पावसाळ्यात गर्दीमुळे पादचारी पुलाच्या जिन्यावर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याच्या अनेक चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाल्या होत्या. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 वर नेहमीच गर्दी असते. यातील फलाट क्रमांक 5 हा कर्जत, कसारा, कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या जलद उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी आहे. तर फलाट क्रमांक 6 वरून मुंबई दिशेकडे वाहतूक करणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्या धावतात. या फलाटांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना देखील थांबा आहे. त्यामुळे या फलाटांवर उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसोबतच लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांचा भार देखील वाढतो. काही महिन्यांपूर्वी फलाटावर होणाऱ्या गर्दीमुळे येथील फलाट क्रमांक 5ची रुंदी देखील वाढवण्यात आली होती. आता पादचारी पूल जिन्यावर होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई दिशेकडे नव्यानं पादचारी पूल उभारण्याचा प्रस्तावित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पक्षप्रवेशाची मालिका सुरू झाली आहे. असं असतानाच निवडणुकांच्या तोंडावर भाजपानं ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या नव्या सेनापतींच्या नेतृत्वाखाली पालिका निवडणुका लढण्याची योजना भाजपानं आखल्याचं स्पष्ट होतंय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या महायुतीचा ठाणे जिल्ह्यात वर्चस्व राहिला. 3 पैकी 2 लोकसभा मतदारसंघ तर 18 पैकी 16 विधानसभेच्या जागा महायुतीनं जिंकल्या. यामुळे जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व वाढल्याचं चित्र आहे. यामध्ये भाजपाचे 9 तर शिवसेनेचे 6 आमदार आहेत. या दोन्ही पक्षांची जिल्ह्यात मोठी ताकद आहे. असं असलं तरी पालिका निवडणुका तिन्ही पक्ष महायुतीत लढणार की स्वतंत्र लढणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच जिल्ह्यात इतर पक्षातील माजी नगरसेवकांना गळाला लावत आपल्या पक्षात प्रवेश देण्याची मालिका सुरू झाली असून यामध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आघाडीवर असल्याचं चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा भागातील राष्ट्रवादीच्या 11 माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता. त्याचबरोबर या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपालाही शह दिला होता. शिवाय नवी मुंबई महापालिकेत भाजपा नेते गणेश नाईक यांचं आजवरचं वर्चस्व राहिलंय. मात्र येथील इतर पक्षातील नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सुरू असल्याचं चित्र आहे. एकूणच जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पितृपक्षांमध्येच पालिकेतील सत्तेची लढाई होण्याची शक्यता वर्तवली जाते. असं असतानाच निवडणुकीच्या तोंडावर भाजपानं ठाणे जिल्ह्यातील शहराध्यक्षांना हटवून त्यांच्या जागी नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा
कासेगाव दहिसर मेट्रोचा टप्पा पूर्ण. टेक्निकल टेस्टिंग वेळी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. भाईंदरपाडा उड्डाणपुलाचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. आणि मान्सूनपूर्व कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला निर्देश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.